सोलापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला काळेमा फासणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन विभागाने पर्दाफाश केला आहे। सांगोला तालुक्यातील जवळा येथील अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या दूध संकलन केंद्रावर तुकाराम मुंडेंच्या FDA पथकाने धडक कारवाई करत तब्बल 37,532 लिटर भेसळयुक्त दूध साठा जागेवरच नष्ट केला आहे। या जप्त केलेल्या दुधाची बाजारपेठेत किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत झालेली सर्वात मोठी आणि धडक कारवाई मानली जात आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली, ज्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे FDAच्या विशेष पथकाने जवळा येथील अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीजवर अचानक छापा टाकला। यावेळी संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आणि भेसळयुक्त दुधाचा साठा साठवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संकलन केंद्रातील दुधाचे विविध 4 वेगवेगळे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। नमुने घेतल्यानंतर मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे उर्वरित सर्व 37,532 लिटर दूध जागेवरच गटारात ओतून नष्ट करण्यात आले। दुधातील भेसळ आणि अस्वच्छता पाहता अन्न व औषध प्रशासनाने हे दूध संकलन केंद्र तातडीने बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत। तुकाराम मुंडे यांनी FDAच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून राज्यातील अन्न व औषध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे। सांगोल्यातील ही कारवाई त्याच धडक मोहिमेचा एक भाग आहे। प्राथमिक तपासणीत या दुधामध्ये फॅट वाढवण्यासाठी आणि दूध टिकवून ठेवण्यासाठी मानवी शरीराला अपायकारक असणारे घटक वापरले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे। लॅब रिपोर्ट आल्यानंतर संबंधित दूध केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल प्रक्रियेला गती येणार आहे। या एवढ्या मोठ्या कारवाईमुळे सांगोला तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायात प्रचंड खळबळ उडाली आहे। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या इतर भेसळखोरांचे धाबे आता दणाणले आहेत।